नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण वाळवणाचा आणखीन एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे पोह्याचे पापड। आज आपण मस्त असे कढईवर फुलणारे हलके फुलके खुसखुशीत आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट न होणारे पोहा पापड बनवणार आहोत। हे पापड बनवायला फार सोपे आहेत, अगदी कोणालाही जमतील। हे पापड कडकडीत उन्हामध्ये 3 ते 4 दिवस सुकवल्यानंतर आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर वर्ष 2 वर्ष आरामात टिकतं। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पोहा पापड बनवण्यासाठी मी येथे साधारण अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। ज्या पोह्यांची आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे मी येथे घेतलेले आहेत। आता मी हे पोहे असे चाळणीने चाळून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा किंवा चुरा असेल तर तो निघून जाईल। मी येथे सर्व पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत। आता मी हे पोहे एक जाड बुडाची कढई घेऊन त्यात भाजून घेत आहे। अगदी 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही। 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। पोहे येथे भाजून तयार आहेत। मी हे पोहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये पसरून ठेवत आहे, ज्यामुळे ते पटकन थंड होतील। येथे पोहे थंड झालेले आहेत। मी तुम्हाला ते हाताने अशा प्रकारे दाबून दाखवते, ते पटकन चुरा होतात। आता आपल्याला पोह्यांची पावडर बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक करून घेत आहे। आता हे बारीक केलेले पोहे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। बघा, पोहे हे अशा प्रकारे बारीक करायचे, एकदम बारीक असे। आता मी हे बारीक केलेले पोहे सुजीच्या चाळणीने चाळून घेत आहे। असे केल्यामुळे काय होते, जे पोहे बारीक झाले नाहीत ते त्या चाळणीमध्येच राहतात। मी येथे सर्व पोह्यांचे पीठ चाळून घेतलेले आहे। हे पीठ आता आपल्याला मोजून घ्यायचे आहे, म्हणजेच त्याचप्रमाणे पाण्याचा अंदाज येऊ शकतो। बघा, इथे हे पीठ 1 वाटी भरलेले आहे। हे पीठ मी हलक्या हाताने न भरता असे दाबून भरलेले आहे। आता मी येथे एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे। आता त्यामध्ये मी ज्या वाटीने पावडर मोजली आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी मोजून घेतलेले आहे। इथे मी 1 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी वापरलेले आहे। हे एकदम अचूक प्रमाण आहे। आता पाण्याला उकळी येऊ लागली आहे। उकळी येताच मी यामध्ये काही मसाले घालून घेत आहे। त्यामध्ये मी प्रथम चवीनुसार मीठ घातलेले आहे, तसेच साधारण 1 चमचा जिरे कुटून घातलेले आहेत, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कलरसाठी अंबारी मिरची पावडर, 1 चमचा पांढरे तीळ व 1 चमचा पापडखार या ठिकाणी मी घातलेला आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे व पाण्याला उकळी आल्यावर एका हाताने हलवत दुसऱ्या हाताने पीठ ओतून घ्यायचे व छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, घातलेले 2 वाटी पाणी ह्या पोह्याच्या पावडरने शोषून घेतले आहे। हे छान मिक्स करून झालेले आहे व हे गॅस कमी ठेवून कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे। बघा, येथे छान मिक्स करून झालेले आहे। मी आता लाटण्याला लागलेले पीठ काढून घेऊन ते परत मिक्स करून 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घेत आहे। साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। पिठाला चांगली वाफ लागली गेलेली आहे। पोह्याचे पीठ हे लगेचच शिजले जाते। हे शिजवून घेतलेले पीठ मी आता लगेचच एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेत आहे, कारण हे पीठ खूप गरम आहे। डायरेक्ट जर हाताने मळले तर खूप भाजू शकते। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जेवढे शक्य आहे तेवढे पीठ येते हाताने असे मळून घ्यायचे आहे। जर हाताला भाजत असेल तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता। आता पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता हे पिशवीतील पीठ मी परत एका ताटामध्ये काढून घेऊन ते 3 ते 4 मिनिटे चांगले असे हाताने मळून घेत आहे। बघा, पीठ येथे व्यवस्थित मळून झालेले आहे। आता मी तेलाचा हात घेऊन ह्या पिठाच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेत आहे। बघा, अशा प्रकारे मी येथे सर्व पिठाच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत व त्या गरम राहण्यासाठी मी अशा झाकून ठेवत आहे। आता आपण पापड लाटून घेऊयात। त्यासाठी मी एका पोळपाटावर असा एक प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे। त्याला थोडेसे तेल लावून त्यावर मी गोळी ठेवून वरून परत प्लास्टिकचा कागद ठेवून तुम्ही अशा प्रकारे प्लेटच्या साहाय्यानेही दाबून पापड बनवू शकता, किंवा लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने लाटून जेवढा शक्य होईल तेवढा पातळ पापड लाटून घ्यायचा व पापड लाटून झाल्यावर त्याच्यावरील प्लास्टिकचा कागद काढून तो अशा प्रकारे अलगद कागदावर किंवा कपड्यावर टाकून घ्यायचा। बघा, अशा प्रकारे इथे सर्व
पापड छान लाटून झालेले आहेत. बघा किती एकसारखे बनलेले आहेत. तसेच जेवढे शक्य होईल तेवढे मी पातळ पापड येथे लाटलेले आहेत. आता हे पापड मी 1 दिवस असेच फॅनखाली सुकवून घेणार आहे व त्यानंतर ते 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. बघा आता हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे पापड किती छान दिसत आहेत. तसेच किती छान आलेला आहे. तुम्ही या पापडची साईज बघून घ्या. वाळल्यानंतर किती छोटा दिसत आहे. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. तेल चांगले कडकडीत गरम झालेले आहे. बघा तेलात टाकता क्षणी अगदी मस्त कढईभर फुलला गेलेला आहे व खुसखुशीत कुरकुरीत हलके फुलके असे हे पापड तयार झालेले आहेत. तसेच हे अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. हे पोह्याचे पापड बनवायला अगदी सोपे असतात. पटकन बनवून तयार होतात. अगदी नवीन शिकणारे हे पापड न चुकता बनवतील इतके सोपे असतात. पापडाची साईज सुकल्यानंतर व तळल्यानंतरची साईज तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.